बर्थडे दोघांपैकी कोणाचा पण असो, पण शॉपिंग मात्र मीच करणार. आज आम्ही इथे यांच्या बर्थडेच्या शॉपिंगसाठी आलो होतो, पण इथे आल्याच्यानंतर माझी शॉपिंग चालू झाली. कारण इथे एवढे सुंदर सुंदर ड्रेसेस ठेवलेले होते, की माझ्यामधला शॉपिंग किडा जागा झाला होता आणि आता माझ्या नवऱ्याचं काही खरं नव्हतं. इथले सगळे ड्रेसेस खूप सुंदर होते आणि त्यांचे पॅटर्न आणि कलर बघून मी तर खूप जास्त कन्फ्यूज झाली होती. कारण सगळे ड्रेसेस एकशे बढकर एक मला दिसत होते आणि मला सुचतच नव्हतं, की मी कुठला ड्रेस घेऊ म्हणून. तुम्हाला यापैकी कुठला ड्रेस आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मला ना हा पिस्ता कलरचा ड्रेस दिसला आणि तो पण खूप छान दिसत होता. पूर्ण ग्लिटर होतं त्यावर. आणि त्यानंतर मला दिसला हा पर्पल कलरचा ड्रेस. हा पण ड्रेस खूप छान होता, पण माझं अजूनपर्यंत फिक्स झालं नव्हतं, की मला कुठला ड्रेस घ्यायचा आहे म्हणून. आणि त्यानंतर मला हा व्हाईट कलरचा ड्रेस दिसला आणि यावर ना पूर्ण पर्ल होते आणि सेम तसाच ब्लॅक कलरचा पण होता. आणि मला हा ब्लॅक कलरचा ड्रेस खूप जास्त आवडला होता, पण माझ्याकडे खूप सारे ब्लॅक कलर आहे, त्यामुळे मी याला कॅन्सल केलं. आणि शेवटी जो ड्रेस मला सगळ्यात जास्त आवडला होता, तो ड्रेस मी फायनल केला. हे तर खूप जास्त परेशान झाले होते आणि मला म्हणत होते, की "तू एक ड्रेस चूज करण्यासाठी एवढा जास्त वेळ लावते म्हणून, माहिती नाही तू मला कसं काय एका भेटीमध्ये पसंत केलं." त्यानंतर चालून चालून खूप जास्त पाय दुखले होते, तरीसुद्धा अंगातले शॉपिंगचे किडे मात्र कमी झाले नव्हते. म्हणून आणखी 1-2 शॉपमध्ये गेलो आणि त्यानंतर ना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून मग बाहेरच खाल्लं. पण या सगळ्यामध्ये ना बर्थडे बॉयची शॉपिंग मात्र राहूनच गेली. बाय.